हे गाईज, गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आमची सकाळ झालेली आहे आणि इकडे आमचा युवान उठलेला आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. मी त्यांना भरपूर दिवस झाले व्लॉग काढा सांगत होते, पण ते काही येत नव्हते. तुम्ही पण सगळे बोलत होते का दादा व्लॉगमध्ये बोलत नाही वगैरे वगैरे. तर मी त्यांची भरपूर पाठी लागलेली का तुम्ही बोला, काहीतरी चालू करा, तुम्ही पण माझ्यासोबत बोला. तर नको 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 करता करता काल त्याही रात्री किती वाजता आले? सकाळी 5ला आले. आय थिंक 5ला का 4ला आले. आणि तेव्हापासून मला सांगतात, तेव्हा आले आणि मला पहिले सांगतात सॉरी 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 मला टाईम झाला. कारण की मला सांगितलेलं का मी रात्री लेट येईन आणि सॉरी लवकर येईल आणि आले लेट. तर त्यामुळे माझी झोपमोड झाली एकतर. आणि मी जवळजवळ 2, 2:30, 3 वाजेपर्यंत जागीच होती. आता येतील मला पता आलोच करून ते आले 5ला. आणि येऊन डायरेक्ट आता झोपले का कामावरती पण जायचं आहे. आता झोपलेत काय तर त्यांना उठली मी. आणि त्यांचा मोबाईल चेक केलाय मी. त्यांचा मोबाईल चेक केला, त्याचा मी ब्लॉग स्टार्ट केलाय, बनवलाय. बघ करता कसा झालाय, तुला आवडतो का? तर मी बघितला ब्लॉग वगैरे, तर मला खूप आवडला. तुम्ही आता बोललो थोड्या म्हणजे ह्या क्लिप नाही याच याच्यामध्ये टाकील, नाही तर मग त्यांचं सेपरेट अख्खा एक ब्लॉग टाकील. तर बघू कसं काय होतंय. तर चला. साहेब आमची सकाळीच उठून किचन मध्ये जेवायला बनवतोय. मला आराम देतोय. हा नको, मला आराम देतोय का? आराम का मला? काय रे आजपासून तू जेवण बनवणार? युवान इकडे बघ. आगाव इकडे बघ लवकर. मी चाललो. बाय 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 बाय. गणपती बाप्पा मोरया. हे बघा किचन मध्ये येऊन बसलाय. सकाळपासून ऐकतच नाहीये तो. गाईस तर आमची दीदी पण उठले ना. उठल्या पहिले तर बॅग भरायचा काम असतो. रात्री भरायला नको तिला. रात्री भरले असते तर आता आले असतं का एवढा? उठले डायरेक्ट टाइम टेबल बघायला. हे तर काय आमचे पागलच झालेत कधीपासून. आज ब्राऊन. गाईस तर मम्मानी काय केलंय निहारिका? धुतले नाही, पावडरीत टाकलेले वालत घालायलाच विसरली ना. आता मी लावलेत मशनीला. मी पावडर मध्ये टाकले कारण की व्हाईट ड्रेस होता. आता मी तिचे कपडे टाकले मशनीला. बघू आता सुकून होतात का. मी काय केलं रात्री म्हणजे काल सकाळी मी कपडे पावडर मध्ये टाकले. व्हाईट कपडे होते तिच्या आल्यामध्ये टाकून दिले. आणि बोलली आता थोड्या टाइमला धुवून काढते. नंतर का त्या कपड्यांची माझं लक्षणच नाही. आता नाही का स्कूल बॅग भरायला लागली ना. आता मी तिनेच कपडे विचारले, मामा माझे कपडे आज कोणते आहेत? तर मी बोललो ब्राऊन असते. बोललो नाही करता आज वेनसडे. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं बाबा मी हिचे कपडे टाकले. आता मस्ती मी टाकले सुकवायला. आणि 1-1.5 तास आहे, मोजून बघू सुकतात का नाही. गाईस तर आताच आम्ही इकडे मके मागवलेत. आणि इकडे पिझ्झाचा चिली फ्लेक्स वगैरे, चीज आणि हे संपलेले म्हणून मागवलेले पिझ्झा वगैरे. आणि आता घेते ना पिझ्झा बनवून. नाही का ऐकत नाही. आताच मी फ्रेश वगैरे झाली आणि ते पण गेले जिमीला जरा असं एक राऊंड मारून आणायला. आणि मी इकडे घेतलं तर पिझ्झा बनवायला पटापट. तर चला आता हिच्या टिफिनला ती बोलते मी पिझ्झा नेणार आहे. मग तिला बोला आज पिझ्झा बनवते पटापट घरीच आणि तिला देते का नाही बनवून. तर चला. आणि इकडे आमचा युवा अजिबात ऐकत नाही, अजिबात. नुसता मस्ती चालली, नुसती मस्ती. आणि चला मग ती पण तयारी करते, फ्रेश वगैरे होते तोपर्यंत मी पिझ्झा वगैरे बनवून घेते. कारण की आज भरपूर उशीर झाला आम्हाला उठायला. तर चला. तर आज खूप घाई झाली. आणि निहारिका पण गेली. हा बघा आमचा असं पिझ्झा अर्धा ती खाऊन गेली, अर्धा पाठी नेलाय. आणि हा बघा, हे बघा याचं काय चाललंय पिझ्झा खाण्यासाठी. आता युवन पण झोपलाय आणि ते पण चाललं आता कामाला. तर चला आता बाकीची कामं पटापट आटपून घेऊ आपण. काहीच तर मी गेलेली मच्छी आणायला आणि मला भेटला आता हितांश. तर मी बोलली ती त्याची मम्मी पण मच्छी घेत होती. त्याला बोलली हितांशला घेऊन जाते. आणि हितांश बघा आता कसा पडतोय. चालता येत नाही गाडी तुला. आता मी मच्छी वगैरे घेतली आणि आता मी चाललो दोघं पण. तर चला. युवन पण झोपला, तो पण उठलाय ना. आता 2 जण बसलेत गाडीमध्ये. हे बघा. आणि मी एकीकडे घेतली मच्छी घालायला.
सुरमई आणली आणि 2 बागडे आणलेत आणि इकडे एक भात घातलाय. तर सुरमई घालायला घेते पटापट. तर चला. सो गाईस, तर आता जिमीच्या इथलं सगळं क्लीन करून झालंय माझा आणि मग आता घेते मी इकडची लादी वगैरे पुसून आणि हॉलची पण पुसायची आहे. तर चला. एक साईडला तर आपली सुरमई पण होईल आणि बागडे मी संध्याकाळला ठेवलेत आणि इकडे भात होतंय आणि मग मी नंतर मग सगळं काम आवरल्यानंतर माझा पिझ्झा बनवून मी खाणार. तोपर्यंत काय खायच्या मागे लागणार नाही. पहिले तर सगळी कामं आटपून घेईल. तर चला. तर गाईस, तर आता माझी सगळी लादी वगैरे सगळी इकडची पण झाली पुसून, इकडची पण क्लीन करून झाले आणि आता मी पिझ्झा बनवून घेते मस्तपैकी आणि खाऊन घेते, कारण की युवन पण अजून आला नाही वरून. तर चला. गाईस, आता जिमीला जेवायला वगैरे दिलं आहे आणि इकडे पोपटाला पण दिलं आहे. तर जिमी पण जेवते आणि पोपट पण जेवतोय आणि इकडे माझा पिझ्झा झालेला आहे. तर तो मी आता घेते. तर चला. एकीकडे मशीन काय अजून मशीनमधले कपडे काय अजून झाले नाही आणि एकीकडे मी घेते आता मस्त पिझ्झा खाऊन. आणि युवन पण अजून आलाच नाही, अजून तो वरतीच आहे, अजून आला नाही. तर बघू आता सगळी कामं तर आवडलेत. आता बघू युवन आल्यावरती. तर अजून जेवणाचा काय पत्ता नाही. आणि इकडे आमचे युवन महाराज आलेले आहेत आणि त्या काकी आहेत की त्या काकींच्या कुठल्या दुकानावरती पूजा होती म्हणून त्याही समोसे आणि प्रसाद वगैरे आणलेला. तो आता मी घेते खाऊन आणि बघू आता भूक लागल्यावरती अजून सध्या तर नाही जेवणार. गाईस, तर आता युवन झोपलेला आणि आता उठलाय. तर त्याला मी घेतले मच्छी आणि भात भरवायला. तर तो बघा त्याची मस्ती बघा. युवन, दीदीची बुक आहे ती ठेव. तर बघ ऐकणारच नाही. आमची निहारिका आलेली आता स्कूलमधून. आता बाहेर बसली आणि मी करते आवाज कुठून येतो तिकडे बघा. झाला असं स्वतःच पडतो आणि रडत बसतो आणि परत 2 मिनिटांनी गप. काय झालं युवन? काय झालं माझ्या सोन्याला? त्याच्या जवळ गेलो ना का मग तो अजून रडतो. म्हणजे जवळ नाही गेलो ना का तो लगेच शांत होतो. बघा आता कसं जसं पडला आणि किती गरम पडला आणि लगेच गप झाला. युवन, पडला ना तू? लागला ना तुझ्या? हा, तू पडलास ना? लागला नाही? किती गाड्या युवाने. ही एक सायकल, ही एक वरती एक बाहेर गाडी आहे, वरती 2 आहेत. काय चाललंय युवन? मॅकॅनिकल मॅकॅनिकल. आता चालव बघू. बस याच्यावरती बस. ये बस ये बस. राहू बा उभा राहा. हा बस. पाय टाक. इकडे असा बस. चालो. कच काही. आता मी घरात एकटीच बसले. मला भरपूर कंटाळा आला आहे कारण की युवन पण शिवणे काकी घेऊन गेले युवनला आणि निहारिका पण क्लासला गेले, ते पण घरी नाही. जिमी पण एकदम शांत आहे, दिवसभर शांत आहे, काहीच आवाज नाही त्याचा. आणि मिट्टू पण पिंजऱ्यामध्ये आहे त्याच्या. मी आता बसली आहे, काहीच काम वगैरे काय नाही. जेवण वगैरे सगळं झालं, सगळी कामं वगैरे आटपलेत. तर बघू आता कसं काय होते. तर डायरेक्ट ते आल्यावरती भेटू तुम्हाला. तर मी लपले आणि युवन मला शोधते. त्याला वाटलं मी वॉशरूम मध्ये दाखवते.
दे दे इकडे दे. त्याला असं खाली काय भेटलं ना का तो मला देतो असं हाणून. हे बघ आता मी दोघेच जण आता आम्ही लपाछुपी खेळतो. यो मला पकडतोय. चला 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 चला. तुला झोप आहे का? ऐ दुपारपासून जागा आहे, झोपलाच नाही तू. कधी झोपणार युवान? मस्त एकटा खेळतोय कधीपासून. बघू आता निहारिका आल्यावरती. जिमी लावत दे. जिमी युवान जिमी लावत दे. आज लावला बॅनर. कुठला लावला? आता मी निघालेलो निहारिकाला क्लासला आणायला, पण त्या पप्पा त्यांचा फोन आला का मी आलोय करतो, मी येतो निहारिकाला घेऊन. तर हा रडतो तर निहारा देतो झोपून. तर चला बाय. फायनली आता युवान झोपला. कधीपासून त्याला तिला झोपून नाही दिला मी, कारण की तो आता मगाशी जर झोपले असताना तर रात्री झोपला नसता, म्हणून तो आता मस्तपैकी झोपलाय. आता मी घेते थोडंफार आवरून. आता बघू ते आणि निहारिका येईलच आता. तर चला त्यांना आल्यावरती नाश्ता वगैरे काय त्यांना काय लागेल ते द्यायला लागेल. तर चला. तर आता एक साईडला घेतलेत मी बागडे तलायला, कारण की ते मी सकाळी मॅरिनेट करून ठेवलेले. ते आता मी तलून घेते, कारण की सकाळी मी तळले नाही, कारण की जेवलोच नाही आज. मी पण नाही जेवली, ते पण नाही अजून आज कोणच नाही जेवला. फक्त युवानला बोलवलं मी. तर बघू आता मी सगळं जेवण वगैरे घ्यायचे महिना पटापट. आता तलून घेते. मग आता मी निहारिका आणि ते पण आलेत. आता पहिल्यांदा जेवायला लागेल म्हणून पटापट तलून घेते आणि नंतर आता भेटू तुम्हाला. तर आता आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. आणि युवान आणि निहारिका दोघं पण गेले वरती. पप्पा आले तर पप्पांच्या पाठीच गेले दोघं पण. आणि मी पण इथली थोडीफार भांडी वगैरे घासून घेतली आता. तर चला, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय, गुड नाईट.